सगळ्यात शेवटचा जन्म आपल्याला हा मिळालाय, म्हणून आस्ती अनंत पुण्याच्या राशी तेव्हा जन्म मिळे मानवाची. आपली पूर्व पुण्य काहीतरी शिल्लक होती म्हणून आपल्याला हा जन्म मिळालाय. देवे घेदीला बसून गोंबटा पौराणिक कथा भाग थोडा पहा. नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 10 आपण पाहत आहे. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत. सावता महाराज शिंदे, मान तालुक्यातील तेलदरा हे त्यांचं गाव आहे. अनेक वर्षापासून ते प्रवचन सांगत आहेत. प्रवचन करापर्यंत त्यांचा कसा प्रवास झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, एक सांगा, तुमचे वडील काय करत होते? शेती करत होते. बर, तुमचं शिक्षण काय झालंय का? 9वी पर्यंत. बर, शिक्षण झाल्यावर पुढे काय केलं? पुढे 67 साली लग्न झालं, 1967ला. मग तर घरी थांबून करायचं काय म्हणून मुंबईला गेलो. बर, मुंबईला काय करत होता? हमाली करत होतो. 67 पासून परत 72ला बदली झाली माझी कामाची. डाके रोडला कामाला हमालीत राहिलो. तिथून पुढं पहिली ज्ञानेश्वरी मी 20 रुपये कर्जाऊ घेतली. बर, एक सांगा, तुम्ही माळ केव्हा घातली? पण 73 साली माळ घातली. बर, कोणी लोकांनी सांगितले म्हणून घातली का आपली मनानं? प्रसंग आला माळ घालण्याचा? माळ घालण्याचा म्हणजे भांडवीत आमच्या गुरुवार यांचं कीर्तन होतं. ऐकणारे उसर होते मंडळी, म्हणाले ते सावता महाराजाचं प्रवचन होते संध्याकाळी. आमच्या गुरुनी सांगितलं त्याच्याकडे अभ्यास असेल पण त्याला व्यासपीठा बसायचा अधिकार नाही, म्हणून ती मला वाईट वाटलं म्हणून पंढरपूरला गेलो. त्याने घेऊन माळ घरी झालो. असा प्रसंग आला तुम्हाला? हो हो हो. बर, मग मला सांगा, भजन कीर्तनाकडे कसं काय लक्ष गेलं? मग नाही, अभ्यास थोडं वाचत गेली, ती आवड वाटायची. प्रवचन केल्यानंतर जे आत्मिक समाधान मिळतं ते कुठेच मिळू शकत नाही, म्हणून मी प्रवचन करतो. बर, मग प्रवचन पहिलं कुठे झालं तुमचं? भांडवलीत झालं. भांडवलीमध्ये? बालनाथाच्या पुढं. मग तुमचं गाव? भांडवलीच गाव. गावच भांडवली, पण आपले भांडवलीचं गाव आहे, खालचं गाव तेलदरा आमचं. तेलदरा. पहिलं प्रवचन झाल्यावर लोकांनी काय काय म्हटले? लोक आनंद झाला. स्पीकर लावला होता, सर्वांना आनंद वाटला. आपल्यातले हिराज कार्यक्रम करतोय, मला सर्वांना अभिमान वाटला. आमच्या गावची बी लोक गेली होती ना तेलदऱ्याची. आम्ही चालत गेलो भांडवलीला सगळी. राजाराम त्या तारावहिनी ही सर्वजण गेलो होतो. त्या लोकांनी चांगलं झालं म्हणून सांगितलं? हो हो हो. पण एक सांगा की पहिलं प्रवचन सांगताना तुम्हाला काय म्हणजे मनात भीती वगैरे काय आली होती का? काय तसं तर दडपण आल्यासारखं होतच की पहिल्यांदा कुठल्याही माणसाला. पण आता नाही दडपण येत. आता मी जवळजवळ ज्येष्ठ प्रवचनकार झालो ना. बरोबर आहे की. आता एक सांगा, म्हणजे तुम्ही प्रवचन सांगत आहे, पण प्रवचन सांगायचं म्हटलं का त्याला अभ्यास लागतो, आणि तुम्ही तर आता म्हणजे या वयात तुम्हाला ते अभ्यास करावा लागत असेल की? हो हो, अभ्यास केल्याशिवाय जमत नाही. व्यासपीठा बसली तर समाजाला पाहिजे काय ना आपण द्यावं काय, ह्याच माणसाला अवगत ज्ञान पाहिजे ना, कारण ही कलियुग आहे. अभ्यासाविना पुढे जाताच येत नाही येत जाते. तुम्ही जे प्रवचन सांगता का नाही, ते प्रवचनाचा भार म्हणजे कसा विषय असतो तुमचा? तो सगळ्यात जास्त भार कशावर देता तुम्ही? नामावर. नामाचं महत्व. आयसे माझे नाम घोषे, नाहीची करची विश्वांची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. या वेळी मी प्रवचन करतो जास्तीत जास्त. देवे देही दिला भाषण मोठा दिलाय कशा करता? बस ना करता, मग तुम्हालाच वचन करावं का नाही? या आट्टा पहारा माझारी एक मोठी गेलीच बरी, एक क्षण तरी द्यावा करता येईल तर घेता येईल का नाही? प्रपंच ओझे घेऊन म्हणे माझे माझे बुडताही न पुंज कुळाभिमाने. कुळाचा अभिमान प्रपंच रात्रंदिवस वडतय. मग म्हातारपण एक लक्षात येतं. काय लक्षात येतं? पूर्वी देव नाही पूजेला, वैभव देव कुणी भरला, शेती प्राणी प्रस्तावला व्रतपणी. म्हातारपणी आठवण उपयोग आहे. वेळीच केलेला परमार्थ फलद्रूप होईल. महाराज, एक सांगा, खर तर आता तुम्ही अनेक वर्ष प्रसिद्ध कीर्तन प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहे, पण ज्यावेळी तुम्ही प्रवचन सांगत असता आणि वडीलधारी तुमच्या वयाची माणसं बसलेली असतात समोर ऐकायला, त्यांची काय अपेक्षा असते की सावता महाराज काय सांगतात आपल्यासाठी, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही वेगळं सांगणार? वडीलधारी किंवा म्हाताऱ्या माणसाला काय सल्ला देऊ शकता तुम्ही? आता त्यांना सल्ला देता, त्यांना सांगतो बाबा आयुष्य गेलं आपली ही प्रपंच करत करत, सकाळी गेले बळकर चरण झाले विकळणे, तर सर्व निडर पडले पारता.
ते सारखं निरर्थक झालं. गेलेलं आयुष्य गंगेसारखं निघून गेलं, राहिलेलं तीर्थ या नात्यानं चला. नाही तनुचा भरवसा, केव्हा सरेल व्हायचा, प्रसंग पडेल कैसा कोण जाणे, कधी जाणार आहे माहित नाही, म्हणून राहिलेलं आहे. तीर्थ किती गोड असतं तसं आयुष्यात आपलं गोड मानून चालायचं इथून पुढे. थोडा पहा, कर्ण उदार होता, कर्ण दानशूर होता. सूर्याच्या मंत्राचा मुलगा कर्ण होता. लक्षात ठेवा, काय सूर्याच्या मंत्राचा मुलगा कर्ण होता, पण इंद्राच्या मंत्राचा मुलगा अर्जुन होता. मग इंद्र विचार करत होता, जोपर्यंत कर्णाकडे कवच कुठलाय तोपर्यंत माझ्या अर्जुनाला विजय मिळणं अशक्य आहे. मग कर्ण दानशूर आहे, याचक मंडळींनी दान मागावं आणि कर्णाने मागल ते दान द्यावं. कसा दानशूर आपण सहज म्हणतो की ना, मोठा दानवीर कर्ण लागून गेला, तसा दानवीर कर्ण होता, दानशूर कर्ण होता. चौथ्यावर ते उभं राहावं, याचक मंडळीची लाईन लावावी आणि मागल ते दान कर्णाने द्यावं, असा उदार कर्ण होता. जेव्हा इंद्राने विचार केला, जायचं कवच कुंडलाचं दान मागून घ्यायचं, काळोबाग आटपला, कर्ण झोपी गेला आणि झोपेमध्ये पिताश्री स्वप्नामध्ये आले आणि सूर्याने सांगितलं, कर्णा उठ. महाराज, खरं तर एखादा आठवणत राहील असा प्रसंग आलाय का तुमच्या जीवनामध्ये? भरपूर येऊन गेले जीवनात येऊन. कुठला आहे तो प्रसंग? आता नवीनच नायरा पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं. तिथं उद्घाटन करायला जे भाऊ येणार होते, पण त्यांना वेळ झाला. तिथं सर्व समाज हजर होता. तेव्हा पांडुरंगांना रसाळ संत मोहित पेरडगाव तिथले मठाधिपती त्यांनी मला सांगितलं, मला सावता महाराज थोडं अर्धा तास प्रवचन करा. मग औचुक नियोजित आनंद असली सेवा आयत्या वेळेला कोणाला बोलायला हवं तर सावता महाराज. मग तिथे बसलो, सेवा समाज भरपूर पेट्रोल पंपावर जमला होता. मग बसलो, ते सेवा केली. काय करायचं, समाज खुश झाला तेवढंच बोललो तरी. माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तयाचे महादीप पातले प्रभू सर्वांनी आनंदवान. कारण त्याचे फळ आहे. आजपर्यंत समाजात हे केलं का, सेवा केली त्याचं फळ आहे. काय वेळ होती, माझी सत्यवादाचे तप वाचा गेले बहुत कल्प, तयाचे महादीप. ही झाडं विडप ही त्याचं फळ आहे माझं. ही तिथंच बसून बोलतोय ना आज. पातले प्रभू, किती मस्त. सगळं अभ्यास केल्याशिवाय माणसाला यातला आनंद मिळत नाही. आणि त्या व्यासपीठानं बाजूला होता ना, जो आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही. रामकृष्ण हरी. सावता महाराज शिंदे यांनी आपल्या मानदेश भूषणशी बोलताना प्रवचनकारांपर्यंतचा प्रवास कसा सांगितला आहे हे आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि हे सांगत अचानक प्रसंगाला प्रवचन सांगण्याचा ते आपल्याला सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटन समारंभास येणार होते. थोडा उशीर झाला त्यांना आणि अचानक त्यांच्या शिष्यांनी सांगितलं, गुरूंनी सांगितलंय की सावता महाराज आता तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल प्रवचनाच्या रूपातून. खरं तर त्याही प्रसंगाला सावता महाराज धावून गेले आणि छानसा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्याचा किस्साही आपल्या मानदेश भूषणला सांगितलेला आहे. याही वयात सावता महाराज प्रवचन सांगतात. खरोखर त्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांच्या वारकरी प्रवासास मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे मनापासून शुभेच्छा. इंद्र तुझ्या दरवाज्यात भिक्षा मागायणार आहे, कवच कुंडलाचं दान मागणारे देऊ नकोस. कर्ण जागा झाला, म्हणला स्वर्गाधिपती इंद्र जर माझ्या दरवाज्यात भिक्षा मागा येत असेल